दर्शक हो नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय भोगावतीचं रणांगण अपडेट. निवडणुकीचा जो चांगला जोर चढला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्या आरोप प्रत्यारोपातून फेरी झडत आहेत आणि भोगावती नदीकाठी राजकीय धुरळा उडत आहे. आत्ता आपल्यासोबत राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोकुळचे माजी संचालक, त्याचबरोबर PN साहेबांचे विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते माननीय श्री P.D. धोंद्रे आपल्यासोबत आहेत. तर साहेब, बिनविरोधच्या प्रस्तावामध्ये म्हणजे ज्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून बिनविरोधचा प्रस्ताव मांडला गेला, कारखाना अडचणीत आहे म्हणून तो प्रस्ताव मांडला गेला, पण आत्ता विरोधकांनी तो मुद्दा असा उचलला आहे की बिनविरोधचा हा फक्त केवळ फार्स होता आणि त्यांना बिनविरोध करायची नव्हती, तर फक्त दाखवायचं होतं नाटक आणि निवडणूक ही लावायचीच होती. मग या इत्थंभूत घडामोडीमध्ये तुम्ही पहिल्यापासून सहभागी आहात, म्हणजे त्या बैठकीमध्ये निमंत्रणाक असाल किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. तर मग काय सांगाल सभासदांना याविषयी? बिनविरोधच्या प्रस्तावासाठी भिक्खी डोंगळेंनी पुढाकार घेऊन चर्चा घडवून आणली. राधानगरी तालुक्यातील, करवीर तालुक्यातील जवळजवळ 11 छोटे मोठे गट एकत्र संकल्पसिद्धी कार्यालयात पुईखडला जमले होते. खरं म्हणजे बिनविरोधची सुरुवात ही KP पाटील यांनीच सुरुवात केली. कौलवमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की भोगावतीची निवडणूक बिनविरोध व्हावी असा सर्व पक्षांनी प्रयत्न करावा आणि त्या दृष्टीनं भिक्खी डोंगळेंनी पुढाकार होऊन ती मिटिंग बोलवली. त्या बैठकीला मी 2 वेळा हजर होतो. 2 बैठकी झाल्या, 2-3 बैठकी झाल्या. त्यामध्ये पहिल्यांदा सुरू आल्यानंतर बिनविरोध करूया यावर एकमत झालं. परंतु जवळजवळ आता जे 2 पॅनल झाले आहेत विरोधकांची, त्या दोन्ही पॅनलच्या विरोधकांनी आम्हाला 6 गटा मिळाव्यात, 6 गटामध्ये 6 सीटा मिळाव्यात. शिवसेना भाजपचंही मत होतं की आम्हाला 6 गटांनी 6 मिळाव्यात. त्याशिवाय आमच्या जे काय छोटे मोठे गट आहेत त्या प्रत्येक गटाचं मत असं होतं की आम्हाला प्रत्येक गटामध्ये समान न्याय मिळावा. या पद्धतीनं 11 गटात जर प्रत्येकाला 2-2 सीटा द्यायचं म्हटलं तर सत्तारूढ पॅनलला पेन पाटलांना किंवा संपत बापूंना किंवा येवाय पाटलांना काहीच उमेदवारच शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती होती. तरीसुद्धा भिक्खी डोंगळेंनी पुढाकार घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी किती सीटा देणार, चेअरमनपद आम्हाला केव्हा देणार, या बाबतीत त्यांनी चर्चा चालू केली. आणि अशा पद्धतीनं मायनॉरिटीत कुठलाही चेअरमन येऊन काम करू शकत नाही. 15 लिटरची डेअरीसुद्धा मायनॉरिटीला चेअरमन काम चालवू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही साधारण समविचारी असणाऱ्या मंडळी, शेका पक्षाचे नेते संपतबापू पाटील आणि पुन्हा त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी जेवाय पाटील यांच्याबरोबर चर्चा केली. आमचे नेते PN पाटील आमदार यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आणि समविचाराने घेऊन कारखाना वाचवायचा असेल तर सगळ्यांनी ऊस गाठला पाहिजे, कारखान्याचं कर्ज कमी व्हायसाठी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी ऊस गाठला तर क्रशिंग वाढणार आहे आणि क्रशिंग वाढलं तर उत्पादन खर्च आपला कमी होणार आहे आणि आपल्याला कुठेतरी 4 पैसे 100-200 रुपये आपल्याला त्यामध्ये कमी होतील, खर्च कमी होईल आणि 100-200 रुपये आपल्याला वाढीव दराच्या रूपाने मिळेल. अशा पद्धतीने त्या भावनेतनं आम्ही तो प्रस्ताव त्यांचा आलेला, पण त्या लोकांनाच मोडायचं होतं. कारण सदाभाऊ हे एकदा चरापले साहेब चेअरमन झालेले आहेत, धैर्यशील पाटील हे एकदा चेअरमन झाले आहेत. त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपणच पुन्हा चेअरमन व्हायचं, आपणच पॅनल करायचं, पॅनलचं नेतं व्हायचं ही त्यांच्या मनात सुप्त इच्छा. आणि त्या लोकांना आपण पॅनल करायचं, आपण चेअरमन व्हायचं, चेअरमनची चटक लागल्यासारखी त्यांची ती एकंदरीत भाषा किंवा वाटाघाट होती. त्यामुळं बिनविरोधचा प्रस्ताव त्यांच्याकडून मोडला गेला, आमच्याकडून बिनविरोधचा प्रस्ताव मोडलेला नाही. आता चेअरमन पदाबद्दल तुम्ही बोललात की त्यांना त्याची आवश्यकता अशी वाटत होती, परंतु त्यांच्याकडून त्यांनी असं सांगतात की काँग्रेसनं प्रस्ताव ठेवला कसा की 51% आम्ही आणि 49% बाकी सर्वजण, म्हणजे मग त्यांचं म्हणणं आहे की त्यांना चेअरमन पद हवं होतं म्हणून त्यांनी असं नाटक खेळलं, असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे. आम्ही सत्तारूढ असल्यामुळं 51% मागणारच. विरोधक तुमची सगळी मागल्यामुळे एकत्र होऊन सुद्धा तुमचं पॅनल तग धरू शकलं नाही आमच्याबरोबर. मग त्यामुळे सत्तारूढ आम्ही आहे. आमच्या संचालकापैकी जेवढे आम्ही तरी किती निम्मी माणसं कशी थांबवायची ही आमची अडचण आहे. त्यामुळे 51% आमची राहावीत. मेजॉरिटी असल्याशिवाय कामच चालत नाही. मी मगाशी सांगितलं 15 लिटरची डेअरीसुद्धा मायनॉरिटीला चेअरमन चालवू शकत नाही. त्यामुळं आपल्याला तिथं सावळा गोंधळ करायला जायचं नाही, कारखाना चालवायला जायचं आहे, त्या ठिकाणी नुसतं संचालक व्हायला जायचं नाही. या भावनेतनं आम्ही 51%चा प्रस्ताव ठेवला. आमची 51% ठेवावीत, बाकीची विरोधकांनी सगळ्यांनी वाटून घ्यावं आणि एक मतानं कारभार करूया. एकही माणूस संचालक विरोध बोलत असेल तर कारभार पुढं किंवा एखादा ठराव पास करायचा नाही, ही आम्ही 8 मान्य केली होती आणि ही 8 आम्ही ठेवली होती त्यांच्या पुढ्यात. त्यांनी ती मान्य नाही केली. अच्छा,
आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही सगळी परत ते शेकापक्ष असेल किंवा पेन साहेबांचं असेल आणि राष्ट्रवादीचा एवा पाटलांचा गट अशी म्हणून आपली आघाडी झाली आहे खरी. आत्ताच्या मिळणाऱ्या ह्याचा सभेना प्रतिसाद पण दिसतोय बरा, परंतु या प्रतिसादात म्हणजे ह्या लोकांचं रूपांतर मतात होणार असं तुम्हाला काय वाटते? अगदी 100% मताचं रूपांतर होणार. पेन पाटील आणि संपतभाऊ पाटील हे एकमेकाच्या गावात स्थानिक या सांगोला मतदारसंघात भोगावतीच्या परिसरात एकमेकाच्या विरोधक असणारे कट्टर विरोधक. आज ते दोघं एकत्र झालेत आणि ह्या दोन गटाचीच खरी ताकद आहे. एवाय गट हा मूळ आमचा काँग्रेसपैकीच, पण त्यांचीसुद्धा बऱ्यापैकी आता या 20-25 वर्षात त्यांची पण ताकद आहे. त्यांचंही आम्हाला या गटामध्ये मोठं योगदान होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये 2/3 मतदान घेऊन आमचं हे पॅनल विजय होणार आहे. पेन पाटलांचं, संपत बापूंचं आणि एवाय पाटील साहेबांचं. हे 100% सत्य आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी आता गाजवला आहे विरोधकांनी की साखर जवळपास 64 महिन्यांची या सत्ताधाऱ्यांनी दिलेली नाही आहे. मग 64 महिन्याचा जर हिशोब केला तर 5 वर्षापेक्षा अधिक काळ होते. मग ते अधिक काळ जर धरला तर मग सत्तेबस्त आल्यापासूनच साखर नाही असा एक समाजांच्यात संभ्रमावस्था आहे. हे नेमकं असं का झालं? पाठीमागली सुद्धा दहीशीरपाली चेअरमन असताना त्यांच्या काळातली काही साखर राहिलेली आहे आणि पुढची साखर राहिलेली आहे. खरी वस्तू अशी आहे, दर देताना ऊसाचा दर 1 टनाचं उत्पादन 44 रुपये आणि 1 टन ऊस गाळप करून त्याचा जो खर्च आहे तो 5100 रुपये. 700 रुपये दरवर्षी तूट पर टन हा जादा खर्च आहे. आणि त्यासाठी FRP देण्यासाठी बँकेतनं कर्ज काढूनच पैसे द्यावे लागतात. त्यामुळे काही वेळा पैसे उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे साखर बाहेर काढायला पोत्या पाठीमागं साधारणपणे 1 महिन्याची साखर काढायला जवळजवळ 48 लाख रुपये केडीसी बँकेत भरावे लागतात. ते उपलब्ध न झाल्यामुळं काही वेळा विलंब झालेला आहे. पण हे बोर्ड आल्यानंतर आपल्याला ती साखर द्यायची व्यवस्था करेल. पेन पाटलांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याच्या संचालक मंडळानं कामगारांचे जवळजवळ सर्व पगार दिले आहेत. प्रशासकाच्या काळातले 5-6 पगार राहिलेले आहेत. ते सुद्धा पगार काही बुडणार नाहीत. ते पगार त्यांच्या खात्यावर जमा आहेत, शिल्लक आहेत. पगाराचा मुद्दा सुद्धा जरी असला तर त्याचे पैसे खात्यावर शिल्लक आहेत आणि ते खात्यावरचे पैसे त्यांच्या नावावर कोण उचलून नेणार नाही. पैसे उपलब्ध झाल्यानंतर ते दिले जातील. परिस्थिती कारखान्याची सुधारायला पाहिजे, त्यामुळे त्यांचे पैसे बुडणार नाहीत आणि साखरही लोकांची दिली जाईल पुढच्या मंडळांच्या मार्फत. म्हणजे आता येणाऱ्या सत्तेत ह्याची सगळी दुरुस्ती केली, साखर दिली जाईल. अच्छा. धन्यवाद साहेब. आता आपण गोकोचे माजी संचालक आणि भोगावती कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि काँग्रेसचे जुने जाणते आणि राधानगरी तालुक्यातील एक प्रमुख नेते पी डी धुंद्रे यांची आपण प्रतिक्रिया ऐकली. तर एकंदरीत त्या प्रतिक्रियेमधून त्यांनी कारखान्याबद्दलच्या ज्या संभ्रमावस्था आहेत लोकांमध्ये की ज्या साखरेबद्दल असतील किंवा पेन साहेबांच्या कारभाराबद्दल असतील किंवा बिनविरोधच्या त्या गोष्टीबद्दल असतील, एकंदरीत सर्व त्या गोष्टींबद्दलचा एक संभ्रमावस्था जी सभासदांमध्ये आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅमेराना अभिजीतसह मी कृष्णा लाड, राशिवडे.